आईने मला एवढ्या शिव्या दिलेल्या आहेत ना, तर म्हटलं चला आता आईला करूनच दाखवायचंय मला. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी शुभांगी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहात आणि आम्ही सुद्धा मजेतच आहोत. तर आज वार आहे मंडे. तर पाहू शकता सगळं आवरलेलं आहे, नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे आणि आत्ता मी चाललेली आहे, आईचं काम आहे तिकडे चाललेली आहे. आईला थोडंसं सामान आणून द्यायचं आहे म्हणून चाललेली आहे कुडूसला. तर मी एक कालचा व्हिडिओ शूट केलेला पण तो माझ्याकडनं चुकून डिलीट झाला. तर तो असा होता की पाहू शकता तब्येत खूपच जास्त झाली. वजन खूप वाढलेलं आहे. मी आधी पण सांगितलेलं होतं की मी वजन कमी केलं होतं. त्या गोष्टीला झाले जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले असतील. 10 किलो वजन मी कमी केलेला. तर त्याच्यानंतर कसं बरेचसे चेंजेस झाले, त्याच्यामुळं पुन्हा वजन वाढला होता, त्याच्यापेक्षा पण जास्त होऊन गेला. तर मी किती कालपासून मी सुरुवात केलेली आहे. तर काय व्हायचं, मिरची स्कूल, त्याच्यामुळे मला वजन वगैरे काय स्वतःसाठी थोडंसं वेल कमी मिळायचं. ठीक आहे, डाएट वगैरे करू, पण आपलं कसं असतं की सगळं घरातलं आवरून आणि नंतर स्वतःकडे थोडंसं ते सगळं डाएट वगैरे फॉलो करायला मला व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळं मग मी काय करायची, आईचं चालू असायचं, अगं काहीतरी कर, किती तब्येत झाली, अगं काहीतरी कर, किती तब्येत झाली. तर मी म्हटलं मी काय करायची, मला पण म्हणजे मलाही वाटतंय का नाही खूप झाली, तब्येत कमी केली पाहिजे कारण की जास्तच झाली. तर मी 1-2 दिवस करायची, पुन्हा तिसऱ्या दिवशी तसंच असं व्हायचं. तर मग नंतर मध्ये मध्ये 1-2दा तब्येत बिघडली. माय बोलते चल जाऊ दे, मी रात्री वगैरे जेवत नव्हती, नको आता तब्येत गोळ्या खायला लागतात तर खाऊन घे. असं करून 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 ते आज करू उद्या करू, आज करू उद्या करू असं करून जाऊन गेलं. आणि काय व्हायचं, मी इथलं 7:30 वाजता मला घरातून सोडायला जायला लागतं. त्याच्यामुळे आता एवढ्या सकाळी उठून मीचे 2 टिफिन, पुन्हा दुपारसाठी आमचं दुपारचं जेवण वेगळा, ब्रेकफास्ट वेगळा, त्याला लंच वेगळा, पण पुन्हा दुपारसाठी डब्बा, डाळ भात भाजी काय असेल ते करून घ्यायला. त्याच्यामुळे एवढं सगळं सकाळी होत नव्हतं ॲडजस्ट, त्याच्यामुळं होत नव्हतं. तर आता काय झालं, माझी तब्येत बिघडलेली, मी व्हिडिओ टाकलेला होता. तर खूपच डॉक्टर पण बोलले खूप तब्येत झाली का, ते आमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत. तर बोलले खूप वजन वाढलं आहे, वजन कमी करायला पाहिजे असं तसं. तर म्हटलं ठीक आहे. तर आता तिकडनं आल्यानंतर मग काय आईने सुरुवात केली, वजन कमी कर, असं कर तसं कर. मग मला पण आता खूपच राग आलेला आहे. आईने मला एवढ्या शिव्या दिलेल्या आहेत ना, तर म्हटलं चला आता आईला करूनच दाखवायचं आहे मला. तर म्हणून मी आईला चॅलेंज दिलेलं आहे का बघू, तू मला म्हणते तू करत नाही आणि म्हणून आता 1 महिन्यात बघू. आता कसं आहे, मितला पण सुट्टी आहे म्हणून आता वजन कमी करायचं ठरवलं. तिकडनं गुपचूप बघते आई मी व्हिडिओ काढते तर. हां, तर म्हणून मी ठरवलं, म्हटलं चला आता मितला पण 1 महिना सुट्टी आहे, मग त्या 1 महिन्यामध्ये काहीतरी होईल, थोडंफार का होईना वजन कमी करेन. म्हणून मी आता आई बोलते काय नाही, हो हो करते, करीन करीन बोलते, पण काय नाही, पुन्हा तुझं असंच असते, काय नाही करणार तू, तू करू शकत नाही. तर म्हटलं ठीक आहे, करू शकत नाही. मग मी तिला चॅलेंज केला का आता तुला मी करूनच दाखवेन. तर बघू आता आपला 1 महिन्याचा चॅलेंज आहे, बघू 1 महिन्यामध्ये किती वजन कमी होते. तर काय झालं, मी परवाच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी सॉरी शनिवारी वजन केलेला. तर माझं वजन होता 72 किलो 300 ग्रॅम. पण काय झालेलं, मी डॉक्टरकडे गेलेली, त्याच्यामुळं माझ्या शरीराला पूर्ण सूज मारलेली होती. ॲक्च्युली माझं वजन किती होता, 70-500 असा होता. तर खूप सूज मारलेली, म्हणजे 1 महिनापूर्वी केलेला होता मी. तर 70 किलो 500 ग्रॅम असा वजन होता. तर आता मी शनिवारी पुन्हा केला, म्हटलं चला आईने मला खूप लेक्चर दिला, मी तो ऐकला. आता मम्मी पण मनामध्ये ठरवलंच आता आईला करूनच दाखवायचं. म्हणून मी गेली मोठ्या इच्छाने, म्हटलं चला आज वजन करते आणि उद्यापासून सुरुवात करते. म्हणून मी शनिवारी गेलेली
तर वजन बघितलं, बापरे 72 किलो 300 ग्रॅम. तर मला असं झालं, घरी आली आईला काहीच सांगितलं रे किती वजन झालं. तिला माहीत होता 70 किलो 500 आहे, अजून 72 किलो सांगितलं तर माझं काही खरं नव्हतं. म्हणून मी आधी आईला काही सांगितलं नव्हतं. पण नंतर तिला पूर्ण शरीराला माझ्या सूज मारलेली होती, म्हणून म्हटलं ठीक आहे. मी कालचा माझा पहिला दिवस होता. कालपासून मी आईला चॅलेंजचा कालचा माझा पहिला दिवस होता. तर काल मी पुन्हा वजन केला. तर गोळ्या वगैरे मी थोड्याशा बंद केल्या होत्या, म्हणून शरीराची थोडी सूज कमी झाली. तर मी काल वजन केलं, तर माझा काल वजन झाला 71 किलो 400 ग्रॅम, म्हणजे बऱ्यापैकी सूज माझी कमी झालेली. तर बघू आता काल होता 71 किलो 400 ग्रॅम. तर आता मी अजून वजन नाही केलेला, कारण वजन मामाकडे आहे, तिथे रेशनिंगचं दुकान आहे, तिथे मोठा काटा आहे, त्याच्यावर होऊन जातो. म्हणून म्हटलं चला आता जाता पहिल्यांदा वजन करून घेते, बघते. काल 71 400 ग्रॅम होता. तर आता एक दिवसात, आता काल मी पूर्ण दिवस एकदम प्रामाणिकपणे डाएट फॉलो केलेला आहे. तर बघू एक दिवसात थोडा का होईना, 100-200 ग्रॅम का होईना कमी झालाय का बघावा. तर चला आता पहिल्यांदा तिकडे जाते, वजन किती कमी झालंय ते बघते, आणि मग कुडूसला जायचंय मला सामान आणण्यासाठी, तिकडे जाणार आहे. मग मी सामान घेऊन येते. तर आईशी बोलू आपण एक मिनिट. अजून जास्त सामान दिला, बघितला चान्स मारते लगेच. एवढ्या गाडीवर एवढ्या पोतल्या दिल्यात माझ्याकडं. नमराशी ती सुतल तुटणार नाही ना? हा, बघू शकता इकडे अजून आंघोळ झालेली नाही, फक्त दात घासलेत आणि भाकर झालेली आहे. सुट्टी आहे घरात आहे, मग काय मज्जा आहे म्हणायची. तर चड्डी दाखव त्याची. पॅन्ट बघा किती भारी आहे, ही माझ्या मामाच्या मुलाची आहे, पण ती त्याला घालायला खूप आवडते, मग ती तोच घालतो. आईची बघू शकता इकडे तयारी चाललेली आहे. बाबा ते ठेवून दे. हा मस्त वाटला, छान चालली होतं. ओय वेडा आहे का तू, ते ठेव. मला आईने शिव्या दिल्या की नाही, बऱ्याच शिव्या दिल्या बघा. याला तर मज्जा आली असते, बोलता अजून दिल्या असत्या. तर बघितलं असं असतो, असा पोरगा आहे. आई आहे काय, मग वजन कमी करतो नको आ? नाही आता होतच नाही माझ्याने, जाऊ दे आता कॅन्सल करते. आ काय व्हिडिओ चालू आहे बरं, काय बोलली रे, ते तर सुरुवात केली असती बरं का. तर चला आता जाऊन बघते वजन किती झालंय ते जरा मला चेक करायचं. काल होतं किती मला माहीत नाही का, 71 किलो 400 ग्रॅम. हां 400 ग्रॅम. हां, आणि आता जाते बघते किती किलो वजन कमी झालंय, आणि मग हे घ्यायला येते. चला तर बाय, दाखवते तुम्हाला पण किती किलो झालंय कमी. हा बरं थांब एक मिनिट चालू करू. हो ना, थांब जरा एक मिरचा किती आहे ते, एक मिनिट सारखा राहिलू नको ना. ऐक 23,950. घे बरं माझा बघू दे. डाएट चालू केली, 72 किलो झाला होता. नाही असंच काय, भात नाही खात, गोड पण काय खात नाही. हो किती झाला बघ मी तुला. 950 आहे काहीतरी. बघू हो. तर वजन करून आता आलेली आहे. तर माझं वजन आहे 69,950, म्हणजे 70च पकडून जावा. काल होता 71,300, परवाच्या दिवशी होता 72,400. पण
ती सूज अंगाला मारलेली होती म्हणून ती आता सूज वगैरे कमी झाली. म्हणजे माझं वजन होतं 70-500 म्हणजे 70.5 पकडून चालावा. मी तोच माइंडमध्ये ठेवलेला की माझं 70.5 किलो वजन होता. तर आता 70.5च्या हिशोबाने आता रोज किती कमी होतोय ते मला बघायचं आहे. म्हटलं चला आपल्या डाएटचा काहीतरी फायदा होतो की नाही. आणि मनापासून करते, प्रामाणिकपणे करते. तर म्हटलं नाही करायलाच लागेल. कारण कसं आहे आपल्याला सगळं एकटील बघायचं आहे. तर आपलं आरोग्य व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. तर मलाही वाटतं आहे की नाही कमी केलं पाहिजे. अजून तरी काय मी जास्त त्रास नाही का आपली तब्येत. आणि कसं आहे माझी लहानपणापासूनच तब्येत आहे. त्याच्यामुळं असं नाही आहे की अचानक झाली आणि त्याचा त्रास असं नाही. मी लहानपणापासून तब्येत आहे त्याच्यामुळं. पण कशी मध्यंतरी खूप जास्त होती. म्हणजे 2.5-3 वर्षापूर्वी ना खूप तब्येत अचानक वाढली होती डिलिव्हरीनंतर. मग नंतर म्हटलं नाही असं काय झालं. मग नंतर मी ठरवलं होतं तेव्हा 1.5-2 वर्षापूर्वी म्हटलं नाही बाबा आपण वजन कमी केलं पाहिजे. म्हणून मी वजन एकदम प्रामाणिकपणे खरं सांगते तुम्हाला 2 महिन्यात मी 10 किलो वजन कमी केला होता. पण खूप त्याच्यासाठी एफर्ट्स घेत होते. मी जवळजवळ मी सांगते मी 4-4:30 वाजता पहाटे उठायची. तिथनं पाऊण तास चालायची, एक्सरसाइज करायची. पण त्यावेळेस कसं होतं मी स्कूलला जात नव्हतं त्याच्यामुळे काय एवढं येऊ नव्हतं. पण आता तसं होत नाही. म्हणून मग चला जेवढं जमेल तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं करून. आई वजन कमी झाला 50 किलो झाला. 50 किलो एक दिवसात 50 किलो झाला ना मी. तू खोटी. तर चला आता आम्ही निघतोय. सामान आणायचं आहे थोडंसं तिकडे चाललंय. चला तर बाय बाय बाय. पाहू शकता आता आलेली कुडूसला खूप गर्दी आहे दुकानामध्ये. इकडे आली दुसरीकडे घ्यायला सामान. पाहू शकता आता कुठे जरा थोडं घेऊन झालं सामान. गाडी आपली इथे थोडं इकडनं आणायला लागते, थोडं तिकडनं आणायला लागते. चला सामान भरून घेते. अजून एक ठिकाणी जायचं आहे. पाहू शकता फायनली पिशवी बांधलेली आहे. खूप ऊन आहे, फार वाईट झालं. खूप ऊन आहे. 1 वाजलेला 1:15 वाजलेला आहे. तरी पण अजून थोडंसं सामान घ्यायचं आहे ते घेते आणि मग घरी निघते. चला तर घरी गेल्यावर मग भेटते तुम्हाला. भेटू आपण व्हिडिओमध्ये. हे बांधून झालेलं आहे. आता निघते. तर पाहू शकता इथे मी घरी आलेली आहे. मीच्या हातामध्ये आईचा मोबाईल होता आणि म्हणत थांब तुझा व्हिडिओ काढतो. म्हटलं ठीक आहे चल. तर नेमकी त्यांनी व्हिडिओ काढला. तर पाहू शकता एवढा सगळा बोजा घेऊन यायला लागलेला आहे मला. काय नाही परिस्थितीपुढे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मेहनतीला पर्याय नाही आहे. आपण कितीही काही केलं तरी मेहनत ही करावीच लागते. आणि आताच्या याच्यात कोणावर अवलंबून माणसाने राहू नये. स्वतः काही गोष्टी आहेत. कारण की वेळ जेव्हा आपल्यावर येते, एखादी वेळ येते, एखादा संकट येतो, त्यावेळेस आपण सक्षम राहणं खूप गरजेचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हे सगळ्या माझ्या वाऱ्या चालूच असतात. कधी आईचं सामान संपलं काय झालं तर हे सगळं करावं लागतं. कारण की आई जर गेली तर तिला जायला एवढा वेळ लागतो. पुन्हा हातामध्ये एवढा सामान कसा घेऊन येईल. म्हणून मग जेव्हा मला ॲडजस्ट होतं तेव्हा मी जाते. आणि नाहीतर मग कधी आई डायरेक्ट रिक्षा करून सामान रिक्षामध्ये घेऊन येते. तर पाहू शकता आणि एवढा महाभयंकर ऊन होता की सांगून फायदाच नाही आहे. तर पाहू शकता आता मी घरी आलेली आहे आणि मी माझा व्हिडिओ काढतो आहे. त्यांनी व्हिडिओ काढायला घेतलेला व्हिडिओ तर त्यांनी तो एकदम स्लो मोशनमध्ये केला होता व्हिडिओ. त्याच्यामुळे तो एकदम स्लोली होत आहे. बघू शकता अवतार कसा झालेला आहे. कारण की उन्हामध्ये एवढं मला एकतर ते तब्येत बिघडले त्याच्यामुळे त्रास होता आणि अजूनच त्रास होत होता. आणि त्यात ऊन एवढा. बाबा हा हा बस जरा हे पण उचल ना. मी तो हात ह्याला उचल. हात ह्याला उचल बेटा.
चल ना. हा हा. काय तुझं 23 किलो वजनाचा का उपयोग नाही हो का. तेव्हा हा जाम वजन आहे ना. आई ग ओ हाय ग. त्या हलका फुलकाने मिळाला हो का. 10वाला पण नव्हता, 5वाला पण नव्हता. हा येणार आहे किचनवर ठेवलं भाजी काय. तर पाहू शकता आता आलेली आहे. बापरे ऊन आहे, काय भयानक ऊन आहे. बापरे बापरे अक्षरशः आता डोकं दुखायला लागलंय. चला आता जरा फ्रेश होते. हो ब्रशने कोलगेट येतो. अरे काय झालं, पाण्याची बॉटल मी घरून घेऊन गेली, ती डिक्कीत होती. मग वरती मी डिक्कीचे ते शीटच्या वरती ती पिशवी बांधली ना, म्हणून मला फार तहान लागली. मग काय करू, मग घेतली बॉटल. मग नवीन घेतली, काय करू एवढे उन्हात तहान लागलेली तर. काय बरं ते ओट्स ओट्स म्हणून आणले. तुला आवडते ना ते. मखाना आता बाबा वजन कमी करायचं आहे ना, मग आणला पाहिजे. काय 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 हसते काय. नूडल्स आहे का ते. पास्ता सगळा विसरतो कसा काय. त्या मसाला आहे, छोले मसाला. पत्ता असं तोंडात नाही घालायचं, याने करायचं. हो काजू काजू खजूर आहे. तर पाहू शकता इथे मीतनी सगळं सामान काढायला लावलं आहे. मीतचं एक वैशिष्ट्य आहे, खूप खूप मस्तीखोर आहे. खूप म्हणजे खूप हिशोबाच्या बाहेर खूप मस्ती करतो आहे. पण त्याला कामाची खूप आवड आहे. म्हणजे घरामध्ये जर आपण झाडू मारायला घेतली, हे करायला सांगितलं, त्याला कंटाळा नाही त्या गोष्टीचा. खूप कामामध्ये वगैरे खूप मदत करत असतो तो मला. काहीही असो त्याला घरातली. पण अभ्यासाचा कधी कधी खूप कंटाळा येतो, पण घरातली कामं करायला खूप मज्जा येते त्याला. अगरबत्ता का अगरबत्ती, नीट बोल ना. अगरबत्ता बोलतो आई. काढला त्याच्यातून आईने. त्याचं म्हणजे कसं आहे की आपण त्याच्याशी चांगलं बोलून आणि हे करून त्याला जेवढं प्रेमाने समजावून सांगितलं. मुलांचंही असंच असतं, आपण मुलांना जेवढं समजावून सांगू, जेवढं प्रेमाने सांगू, तेवढी मुलं ऐकतात. कारण याचं एक असं आहे की जर त्याच्या मनासारखं जर ओरडून वगैरे बोललं तर हा अजून चिडचिड करतो. म्हणून थोडंसं शांततेने. पण कधी कधी आपण पण काही गोष्टींचा आपल्यावर लोड असतो, थकलेलं भागलेलं असतो, पोरांचं काहीतरी वेगळं तर थोडंफार चालतं. मग तो पण फार डेंजर त्रास देतो.
पण कामाच्या बाबतीत सांगितलं ना तर खूप म्हणजे खूप मदत करतो आणि घरातल्या कामामध्ये त्याचं खूप लक्ष असतो. जर कुठे थोडं जालं वगैरे झालं तर त्याचं चालू होते, मग इथे झालं हे जालं काढायला पाहिजे, काहीही मदत असो, तुम्ही साफसफाई सांगा, घरातली जी पण कामं जर, पण आपण त्यावेळेस ते प्रेमाने चांगलं हे करून त्याला म्हणजे इथे माझ्यासोबत पण ज्यावेळेस तो दुकानात वगैरे येतो तेव्हा झाडू मारतो, पुन्हा काउंटर वगैरे साफ करतो, तर त्याला म्हणजे साईडचे जे आहेत ना ते त्याला हसतात, का रे मुलीसारखी कामं करतो. म्हणजे त्याचं एक हे आहे की तो कधीच म्हणजे सत्याला की त्यांना सांगतो, तो लोक सांगत असतो की का मुलींनीच का सगळी कामं करायची, मुलांनी का नाही करायची. मग आता मी म्हणजे त्याचं एक आहे, मला स्वयंपाकापासून पण त्याला आवड आहे त्या गोष्टीची खरं तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तुमचे. तर चला अशाच भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय, काळजी घ्या.